नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज सकाळी 7 वाजता उठलो आणि चला म्हटलं आज थोडं फिरून येऊ. म्हटलं बरे दिवस झाले फिरलो नाही, म्हटलं आज जाऊ सकाळी थोडं गार्डनमध्ये फिरून वगैरे येऊ. आणि सकाळी थोडं फिरल्यानंतर वातावरण पण छान राहते सकाळी आणि थोडं फ्रेश होतं माणूस सकाळी फिरल्यानंतर. आणि बाहेरून बघतोय तर काय रस्त्याने कोणीच दिसत नव्हतं, असं वाटतं जसं लॉकडाऊन चालू आहे. तर चला म्हटलं जाऊ थोडं गार्डनमध्ये फिरू. 4-5 दिवस झाले गॅप पडला, थोडं जाऊन फिरू वगैरे, थोडी एक्सरसाइज करू गार्डनमध्ये जाऊन आणि परत मग घरी आल्यानंतर थोडा व्यायाम करू. तर चला मग गार्डनमध्ये जाऊ. सकाळी वातावरण तर एकदम शांत वातावरण आहे, एकदम असं फ्रेश वाटते सकाळ सकाळी. कारण काही गर्दी नसते, काही नसते, कोणी एवढे लोक नसते, त्यामुळे पूर्ण शांत वाटते आणि मनाला पण अशी शांती वाटते सकाळी थोड्या वातावरणामध्ये फिरायला. तर आता गाड्या थोड्याफार सुरू झाल्या, एक दोन चालू आहे. नाही तर 6 वाजता जर आले ना, काय कोणीच दिसत नाही सकाळी 6 वाजता. 7च्या नंतर थोडे सुरू होऊन जातात गाड्या वगैरे, तरी वातावरण थोडं शांत असते. मग नंतर 7-8-9 वाजले ना, तर मग एवढे गाड्या वाढून जातात, खूप गर्दी होऊन जाते. असं वाटतं दुपारचे 12 वाजले तर एवढी गर्दी होऊन जाते. आणि आता ऊन पण थोडं पडायला लागलं, त्याच्यामुळे आता उन्हाळा आहे, त्याच्यामुळे ऊन पण थोडं जास्त पडतंय. पण सकाळी थंडी वाजते इकडे नाशिकला आणि दुपारनंतर ऊन लागते. गाडीवर पण बाहेर पण जायची इच्छा होत नाही अजिबात, एकदम असं चटके बसतात, असं वाटतं एकदम एप्रिल महिना चालू आहे, खूप असं ऊन असते. तर आता थोडी रनिंग वगैरे करू, कारण 5-6 दिवस झाले गॅप पडला, तर पाय एवढे खूप जाम होऊन गेले, एकदम पाय दुखते. तर थोडी रनिंग वगैरे करू, थोडी योगा वगैरे करू गार्डनमध्येच. आणि थोडी ग्रीन जिम पण आहे गार्डनमध्ये, थोडी ग्रीन जिम पण करून घेऊ. आणि त्यानंतर मग घरी जाऊन थोडी परत एक्सरसाइज करावं लागेल. ग्रीन जिम करतोय मी आता, बघू शकताय तुम्ही. म्हटलं चला थोडी ग्रीन जिम पण करून घेऊ, थोडी ग्रीन जिम वगैरे करून घेऊ. सकाळी गार्डनमध्ये पण एकदम मस्त शांत वातावरण आहे, मग शांत होऊन जाते एकदम. थोडीशी रनिंग केली, 2 किलोमीटर रनिंग वगैरे केली थोडी, आणि पाय दुखायला लागले. आता म्हणलं जाऊ दे यार, थोडं बसून घेऊ म्हटलं, कारण 4-5 दिवस गॅप पडला होता ना, त्याच्यामुळे मग आता ते पाय दुखतात. तरी 2 किलोमीटर थोडी केली रनिंग, आणि आता थोडं बसलं, म्हणलं 5 मिनटं बसू आणि परत लागू रनिंग करायला. मग इथं गार्डनमध्ये आलेलं, गार्डन तुम्हाला बघायचं. बघा असं गार्डन आहे, खूप मोठं गार्डन आहे. इकडे छोट्या मुलांना पण खेळायसाठी आहे, छोट्या मुलांना. छोट्या मुलांना वगैरे पण खेळण्यासाठी खूप काय आहे इथं गार्डनमध्ये. जर त्यांना घेऊन यायचं असेल तर छोट्या मुलांना पण इथे घेऊन येऊ शकता तुम्ही, प्रमोद महाजन गार्डनमध्ये. हा बघा, शिव लाईन बसला मस्त वेगळी. चला मित्रांनो, मग आता जाऊया घरी आणि थोडी घरी जाऊन पण एक्सरसाइज करूया. तर हे बघा मित्रांनो, असं गार्डन आहे. इथे भरपूर लोक असे बसलेले आहेत सकाळ सकाळी, म्हणजे बरेचसे लोक इथं. कोणी योगा करते, कोणी एक्सरसाइज करते, थोडे वयस्कर लोक पण, 70-80 वर्षाचे जे आजोबा लोक वगैरे असतात ते पण येतात इथेशी, आणि थोडं योगा वगैरे काही मेडिटेशन वगैरे काही करतात ते. इकडं पण बघू शकता तुम्ही. असं गार्डन खूप मोठं आहे. हा प्रमोद महाजन गार्डन नाशिकमध्ये कॅनडा कॉर्नरजवळ सगळ्यात मोठं गार्डन आहे. हे बघा, इथं विहीर सुद्धा आहे, साईड पाण्याची विहीर पण आहे. ते बघा पॅक केलेली आहे, दिसणार नाही, पॅक करून घेतली, जाळ टाकलेली आहे वरून.
तर मित्रांनो, हा एक सेट घेतलेला आहे मी डंबलचा, आणि जे हे 2 लोखंडाचे ते होते माझ्याकडे पहिले 2. तर हा हा एक 10 किलोचा सेट आहे हा, आणि हा एक 10 किलोचा सेट आहे. 2 सेट घेतलेले आहे मी आता नवीन, पहिले नव्हते माझ्याकडे, फक्त हे 2 सेट होते. तर या 2 सेटनीच मी एक्सरसाइज करायचो. आता 10-10 किलोचे 2 सेट त्याच्यात वाढून गेले. आता 20 किलो आणि ते 7.5 किलोचं आहे. तर म्हणजे असे मिळून 10-10, 20, 28 किलोचे आता हे पूर्ण एवढा सेट आहे आता माझ्याकडे. नाही पहिले मी फक्त या 2 यानेच एक्सरसाइज करायचो. तर चला मग आता थोडी एक्सरसाइज करूया. मित्रांनो, हा ब्लॉग आज इथे संपलेला आहे. मी पण सुद्धा मिनी ब्लॉग बनवायला सुरुवात केली आहे. जर तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया मग पुढच्या आपण मिनी ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.